ओम नमो भगवते वासुदेवाय. दशम स्कंद अथ अष्टविंशोध्याय. 10वा स्कंद 28वा अध्याय मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. जय जयाजी योगेश्वराय. यदुवंशभूषण परमेश्वराय. वसुदेवा जगदीश्वरा. श्रुतिसारा श्रीकृष्णा. एकदा सांब प्रद्युम्न भानुगद खेळावया गेले उपवनात. खेळ खेळता झाले तृषित. एका विहिरीजवळ गेले. त्यांना विहिरी माझी मोठा पर्वत प्राय दिसला. सरडा बाहेर न निघे प्रयत्न करता वार्ता कळवली श्रीकृष्णा. तेथे येऊन यदुराज वामकरे काढती सरडा सज. तव स्वर्णकांतीचे फाकले तेज. ऐसा पुरुष प्रगटला कृष्ण पुसे तू कवनाचा कवन. कासया लादला कृकालस जन्म. तव तो बोले तुम्ही सर्वज्ञ. तुम्हा विदित सकळही. कृष्णचरणी ठेवणी माता सांगता झाला पूर्ववृत्तांता. पूर्वजन्मी मी महादात्या नृपती होतो नृगम नाम. पर्जन्य धारा मोजी कोन. किंवा नदी तिरीचे वाळू खन. चांदण्यानी भरले गगन. कवना गंती करवेल. दान केल्या इतक्या गायी ज्याची गंतीच नाही. न्यूनपणा नवेची काही. सर्व प्रकारे संपन्न. अनेक भूमी सुवर्ण घरे अश्वहत्ती दान केले. इष्टापूर्त कार्य भले तेने पडले महापुण्य. परी एकदा चूक घडली दिलेली गाय पुन्हा दिली. तेने वादंग माजला कली. प्रारब्धे फिरले दात्यांचे. अप्रतिग्रही उत्तम ब्राह्मण त्यासी दिले धेनू दान. गाय मागुती आली चुकून. दान दिली दुसऱ्याला. पहिला म्हणे ही माझी गाय. दुजा म्हणे संबंध काय. आजची देता झाला राय. धेनू मजला सालंकृत. दोघेही नाम आले मजपासी. म्या समजवले परोपरीशी. परी न ऐकतीच वचनासी. त्या योगी निघाले गायीसी. दिले दान घेतले परत. तेने घडला मज अपराध. विपरीत झाले प्रारब्ध. पाप लागले मज लागी. माझा घडता देह पाप्त. यमलोकीने ती यमदूत. मग प्रश्न करीतेथ पुण्य तुझे बहु आहे. तरी आधी भोगीसी पुण्याशी की भोगाशी पाप फलाशी. ऐसे विचारता मत्सी. पाप फल भोग मागितला. तेने झालो कृकालस. परी पुण्य ही होते असमहास. तेने तव दर्शनासी लागले आस. पुण्यफळ जे सत्यत्वे. आजी पुण्यफळा आले निज दृष्टीने देखिले पावले. आता पाप पुण्य काही चौरनुरले. मुक्त झाले श्रीकृष्ण तुझे दर्शन सुदुर्लभ. आजी उजळले माझे भाग्य. म्हणून आला हा सुयोग तुझ्या प्रत्यक्ष दर्शनाचा. देव देव जगन्नाथ गोविंद पुरुषोत्तम नारायण ऋषिकेश. पुण्यश्लोक अच्युता व्यथा. अनंत शक्त परब्रह्म. योगेश्वराचे श्रीकृष्ण ऐसे करून यास्तवन नृग गेला स्वलोकी. नृगरायाच्या कथेपासून राजा निबोध घ्यावा म्हणून. धर्मरूप श्रीकृष्ण करी उपदेश पुत्राशी. ब्राह्मणाचे थोडेसे धन. बलात्कारे करता हरण. अथवा उपभोग घेता जाण. न पचे तेजस्वी पुरुषासही. एक वेळ हलाहल विषासही. उतारा सापडेल परी ब्रह्मस्व. विषाचा परिहार नवेल कवन्या उपाये. विष मारते खाणाऱ्यांसी. परी ब्रह्मस्व जाळी सर्व कुळासी. बळे भोगत दश पूर्व दशा परासी. आज्ञेने भोगता 3 पिढ्या. या कारणे ब्राह्मणाचा वृत्तीच्छेद कदापि न करावा. तो दुःखद ब्राह्मण असती मला वंद्य. तुम्ही मला अनुसरावे. ऐसे बोलून हरी जाता झाला निज मंदिरी. पुत्र गेले घरोघरी. नृगाख्यान अद्भुत हे. असे एकदा बलराम बालमित्रांना भेटाया कारण. गोकुळाशे करी गमन. आनंद झाला नंदाधिका. नंद यशोदेचे वंदिले चरण. त्याने प्रेमे दिले आलिंगन. मग मांडीवर बैसून स्नान घातले अश्रूंनी. सर्वांना भेटला यदा अधिकार. सकाळनी पुसले त्यांचे कुशल. आणि 8वीला कृष्ण प्रेमळ. 8वी बालपण दोघांचे. बलरामासी पुस्ती गोपीजन. कृष्ण आहे की आमचे स्मरण. त्याचे होता आठवण. व्याकुळ झाल्या विरहाने. चैत्र वैशाख 2 मास. राम राहिला गोकुळास. पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात गोपीसह उपवनी क्रीडा क्रीडा करता श्रम झाला पाचारी. मग यमुनेला जलात क्रीडा करण्याला. तवतीही न ये कालिंदी. तेने रागवला बलराम. हाती नांगर घेऊन यमुनेचे केले आकर्षण. म्हणे शतदा करीन तुला. यमुना कापे थरथर. त्यासी केला नमस्कार. महाभाऊ तू हलाधर. आपुला पराक्रम जाणते. तू एका अंशे पृथ्वी धारण केली ऐसी ख्याती. क्षमा करावी मज प्रती. हे बलरामा महावीरा. ऐसे ऐकोनिया स्तवन. शांत झाला बलराम. आनंदे करी कालक्रम. गोकुळात सख्यांसवे. बलराम असता गोकुळात. द्वारकेत घडली काय मात. करुष देशाचा राजा पौंड्रक. म्हणे मीच वासुदेव.
काही मूर्ख लोक बालिश वृत्ती स्वार्था लागी स्तुती करते, म्हणती तूच जगतपती वासुदेव परमात्मा. जैशी लहान मुले खेळती त्यातील एकासी राजा करीती, तैसीच झाली येत स्थिती. पौंड्रक म्हणवी श्रीकृष्ण, पौंड्रकाने दाढीला दूत तो द्वारकेशी येऊन म्हणे सभेत, पौंड्रकाचा ऐका संदेशा तुम्हा कारणे पाठविला. मीच भगवान वासुदेव अवतीर्ण झालो स्वयमेव, मज वाचोनी नोय अन्न देव. बिरुद सोडावे श्रीकृष्णे माझी चिन्हे, माझे नाम कृष्णाने करावी धारण. शीघ्र यावे मत्सी शरण, अथवा सिद्ध हो युद्धासी. ऐसे ऐकता संभाषण हस्ती सबाधक उग्रसेन, दूताशी म्हणे श्रीकृष्ण व्हावे सिद्ध युद्धासी. पौंड्रकाचा मित्र काशीराय त्याचा घेतला होता आश्रय, म्हणून ससैन चालू न जाय श्रीकृष्ण काशीवरी. तेव्हा पौंड्रक नाम नटवंत सजून आला रणागणात, शंखचक्र गदा धनुष्य कौस्तुभ श्रीवत्स्य वनमाला. चिन्हे धारण करून ऐसी बैसैला गरुड ध्वजांकित रथी, दांभिक साधू जैसे दिसती तिळे मात्रा लावणी. प्रारंभ झाला युद्धाशी श्रीकृष्ण सोडिले चक्राशी, तेने पौंड्रकाचे मस्तकाशी छेदन केले निमिषार्धे. आणि बाणाने काशीरायाचे मस्तक छेदूने टाकले नगरात. हाहाकार उडाला काशीत, विजय कृष्ण परतला काशीराजाचा पुत्र सुदक्षिण. तेने फेडावया पितृऋण, महेश्वराशे केले आराधन, हवन केले दक्षिणाग्नीत. त्या अग्निकुंडातून भयंकर नग्न पुरुष त्रिशूलधर निघाला कुंडाबाहेर, निघे जाळीत दाही दिशा. ऐसे जाळीत पुढे पुढे अग्निपुरुष निघाला द्वारकेकडे, पाहता द्वारकावासी घाबरले गेले शरण श्रीकृष्णा. कृष्ण सुदर्शनाशी आज्ञा करी त्याने फिरले त्या माघारी, मारक अग्नी झाला काशीपुरी. जाळले सुदक्षिण पुरोहित, पाठी आले सुदर्शन तेनी चालवी दहन. अश्वशाळा रथशाळा घरे भस्म सर्व जाळले, कार्य करुणी पुनरपी चक्र परतले द्वारकेप्रती. श्रीकृष्णाचा जय जयकार करती द्वारकावासी आनंदे, हे पौंड्रकाचे आख्यान आपणासी करतसे कथन. प्रथा न मिरवावे देवपण, दृढ देहबुद्धी असलिया. नवस्ता देहभाव म्हणती आम्ही झाले देव, ऐशा दांभिकांना ठाव नरकी होय सत्यत्वे. आवडे कांचन कामिनी कीर्ती, बहु विषयावरी प्रीती. आणि भगवान झालो म्हणती लाज चित्ती वाटेना. देवा लागी दंभ करता तरी क्षम्य आहे तत्वता. परी कीर्ती लागी देव मनविता, नवे श्लाघ्यता परमार्थी. असो आता विषांतर कथा ऐकावी पुढील. बलरामाचा पराक्रम थोर, वानर द्विविध मारिला. वानर द्विविध नावाचा मित्र होता नरकासुराचा, सूड घेण्याच्या मित्रवधाचा देईन अनर्थ देशा उपद्रव. कधी उचलोनी टाकी पर्वत, कधी आगी लावून देत. उभे रावणी समुद्रात, पाणी फेकी हातांनी. तेने तीरावरील देश बुडून गेले समुद्रात. अनर्थ देशी माजला कंत, त्राई भगवान झाले. जावनी ऋषींच्या आश्रमी, तेथील वृक्षा टाकी उपटोनी. विष्टामूत्र टाकी यज्ञी करी विद्वंसाश्रमांचा. मानसांना कौंडी भितरी, कधी स्त्रियांना भ्रष्ट करी. वानर मातला महाबळी, 10,000 हत्तीचे बळ त्यासी. एकदा रैवत पर्वतवनी, बलराम सुंदर श्रेयांस. वर्तमान बैसता चालले सुस्वर गायन, कानी पडले द्विविधाच्या. द्विविध गेला त्याचे समोर, मर्कट चेष्टा करी फार. वाकुल्या दावी शब्द कल करी विभत्स चेष्टाई. तेथे बलरामाशी आला क्रोध, मारून फेकला त्याला दगड. वानरे फोडिले मध्य भांड, वाकुल्या दावी बलरामा. उपटोनी आणि कतरोवर, टाकीता झाला रामावर. रामे घेऊन मुसळा नांगर, केला प्रतिकार शौर्याने. मग दोघे भिडले द्वंद्वाशी, मारती गुद्दे एकमेकाशी. रामे वानराच्या मानेवरती केला प्रहार मुष्टीचा. तेने रक्त ओकत वानर मरून पडला भूमीवर. रेवत हादरा थरथर, विजयी झाला बलराम. त्यावेळी सिद्ध ऋषी सुरवर बळरामाचा करती जय जयकार. द्वारकेशी परतला बळभद्र, दृष्टद्विविध मारुनी. ऐसा पराक्रमी बळराम, तेथे असणे नापूर केले आकर्षण. त्याचे ऐकावे कारण, लक्ष्मणा हरली सांबाने. सांब जांबवतीचा सूत जाण, दुर्योधनाची कन्या लक्ष्मणा. रथ आखला तिच्यासह, ते वेळे दुर्योधन दुःशासन कर्णशल. सांबा पाठी लागले कौरव, सकळ स्वयंवरामाजी केले हरण. सांब बांधून आणला हस्तिनापुरी, नारद येऊनी सांगे व्रत.
तेने यादव खवळले समस्त परी बलरामाशी न वाटले उचित गेला शिष्टाई करण्यासी सवे घेऊन यादव श्रेष्ठ बैसोनी सूर्य सदृश रथात आला हस्तिनापुरा निकट तळ दिला उपवनी उद्धवाने नगरात जाऊन विदित केले रामागमन समोरा गेला दुर्योधन सत्कार केला यथाविधी कौरवांशी म्हणे बळराम तुम्ही केलासे अधर्म सांब एकटा अनला धरून सोडावे त्या लोलाही तेव्हा राग आला कौरवांशी उपवासाने म्हणती त्यासे अवलुंटी झाली कालगती आज्ञा आम्हास करविता करी तसा पायीची वाहन पायी बरी ही उक्ती दिसे खरी कदापि घेऊ नये शिरावरी तैसे तुमचे झालेसे शरीर संबंध करोनी तुमच्यासी आम्ही आणले नाव रूपाशी सहशय्या स्नान भोजनेसी गौरविले ऋषींना आम्हीच दिले नृपासन हे तो जैसे उच्चिष्ट भोजन आपणावरी ढाळी तसा चामर व्यंजन उपेक्षून आम्हासी तुम्ही केले छत्रधारण तो नव्हे खरा तुमचा मान दुर्लक्ष केले आम्ही म्हणून राजे म्हणवित आपणासी जैसे सर्पांना पाजावे पय तोची झाला येथ न्याय आज्ञा आम्हासी करता काय पायरे आपली सोडावी द्रोण भीष्म कौरवादिक यांचा इंद्रासी धाक यादव तेथ कापक पदार्थ आम्ही नोखळ तुम्हासी आधीच बलराम रागीट तेने ऐकले मात उद्धट क्रोधाग्नी भडकला धनगधकित नेत्र आरक्त झाले विंचवाशी प्रेमी कुरवाता तव तो डंक मारी स्वभावता तैसे पैजारे काम घेता दुःख नवे लपनासी तैसे कौरवे मातले फार यांच्याशी कैचा सामोपचार यांना दंड करता थोर मग लागतील पायासी पशुशी केले गोड भाषण ते कामाशी नये कवन ते दांडक्याचे काम तैसे अधम कौरव हे प्रतिज्ञा माझी ऐकावी पृथ्वी करीन निष्कौरवी माझी शक्ती करीतो ठावी काय वाटले मूर्खांना रामाचा पेटला क्रोधा नळ स्वनाग्रांचा रोविला फाळ कर्षण करी पूर सकळ उलथोनी टाकण्याय मुनेत तेने डळमळे हस्तिनापूर नगरी माजला हाकार शरण आले कौरवीर रक्षा बलराम हे सर्वभूतात्मन शक्तिधर विश्वकर्मन हे हलधर मुसला युधा तुझ नमस्कार शरण कृष्ण अग्रजा ऐसे ऐकता विनीत वचन प्रसन्न झाला बलराम कौरवा दिले अभयदान गेला अभिमान कौरवाचा यादवांचा केला सत्कार वरदक्षिणा अर्पिला आहेर सुवर्ण रथ दिले 6,000 हत्ती दिले 1200 1,20,000 अश्व अर्पिले वेगवत्तर दासी दिल्या 1,000 लक्ष्मण अर्पली सांबाला सवे घेऊन सर्व अंदन रथी बैसवनी सांबल लक्ष्मणा बलराम निघाला द्वारका पट्टणा अद्भुत शौर्य रामाचे सकळ जीवांचा अहंकार तोची बलराम शोषावतार आणि तोचे असे शंकर कली माझी निवृत्ती पर्यावतार घेता निवृत्ती धरली अखंड शांत वृत्ती भक्ती ज्ञान वाढाय जगती बोध केला ज्ञाननाथा त्या ज्ञाननाथांची अंगणी चरणदासे घेतली लोळणी जाओनी सांगाजी कोणी कृपा कधी होईल इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणदास विरचिते सुलभ संक्षिप्त भागवते कथा सारे दशम स्कंदे उत्तरांधे नुगाख्यान यमुना गर्वहरण पौंड्रिक बध द्विविध बध हस्तिनापुर कर्षण लक्ष्मणा सांब विवाह वर्णन नाम 28 श्रीकृष्णार्पणमस्तु।